चालली चालली हम्म. किती ते किती आहे हे प्रोग्राम कसला ॲन्युअल फंक्शन 12 पर्यंत असेल. अच्छा आणि किती वाजता चालू होणार आहे 9. मी येईल त्या दिवशी पण पैसे नाही दिले. कार्ड वेगळं लागतं त्याला. अच्छा मी सांगितलं नाही राहू दे नको मी जाते. का 2 मिळत नाही काय बापाला एकावर आई बापच जाऊ शकतो. मग आई बाप नाही म्हणजे त्याच्या जागेवर मी येऊ शकते. राहू दे मी आता त्यांना पैसे नाही दिले. तुला सकाळी उठायला पण होणार नाही. त्या टीचरला विचार एका कार्डावरती किती लोक 2 जण आई बाप लिहिलंय. मग दुसरं असलं तर वेगळं कार्ड घ्यायचं असतं का हा आई बाप चालत नाही का विचार टीचर अरे मग आई बापच सांगते मी कधीपासून एक नवीन कार्ड घ्यायला लागेल. ए टकलो जाऊ नको बाहेर नको जाऊ इकडे इकडे ये बघ जेम्स जेम्स इकडे दरवाजा लाव रे हे घे हे घे हे घे दरवाजा उघडा नको ठेवू रेशमा बाहेर जाईल ती चप्पल आहे ये हे घे जेम्स का जेम्स हे घे चांगलं चांगलं खायचं लग्न आम्हाला कधी येते ना तिला पण आवडते जेम्स चटणी गाडी आली का घे ते जरा टीव्ही लावून बातमी लावून मोदीने श्रद्धांजली वाहून पण झाली. मोदीनेच मारले त्याला. आणखी कोण आहे एवढी घाई त्याला श्रद्धांजली व्हायची. काय झालं बरं टीव्हीला तर ऑन आहे. Knock knock. Who's there? GeoPC. GeoPC who? The one that converts your TV into a computer. Knock knock. Did I miss something?
कशावर बघायचं असतं? जिओ माय जिओवर. जिओ, अच्छा जिओ TV. इथे बसते. बाय श्रेया. बाय. हसते बघ किती गोड. बाय बाई. मोदीने श्रद्धांजली पण वाहिली, त्यांनीच मारलंय गॅरंटी. आणि गोपीनाथ मुंडेला पण त्यांनीच केलं होतं. ह्याला पण हे आता नेक्स्ट नंबर आहे शिंदेचा. पुढच्या इलेक्शनमध्ये जाईल तो. या इलेक्शनमध्ये हा गेला, पुढच्या ह्याच्यात तो. गोपीनाथ मुंडे पण इलेक्शनची जागा भेटायच्या आधीच जिंकून बिंकून आला होता, तेव्हा गेला. हा पण तसंच गेलाय. बाय श्रेयू. नेक्स्ट नंबर त्याचाच आहे, शिंदेचाच आहे. त्यांना असं वाटतं की बाबा मोदी अपना फ्रेंड आहे. त्यांना आता कळतंय राजीव गांधी फैमिली ने क्या फेस किया. थांब बघू दे दीदी. नाही थांब थांब दीदी. बस बेबा बस. दीदी बघते, मी दीदीला बघते सोनू. अगं बाबू दीदीला बघते मी. हां राहू दे. दिसते का? अजून नाही आली बाबू दीदी.
थांब ना बेबो. आता दीदोला शोधायला पाहिजे ना. संपूर्ण महाराष्ट्रावर खरं तर शोककळा पसरल्या. तर अजित पवार यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत आणि बारामतीमध्येच हे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर आता अजित पवार यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जितेंद्र, साधारण कधी अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील? काय अपडेट, कुठे होतील? साधारणतः 2 वाजेपर्यंत दुसरे असतील पवार साहेब असतील, सुनेत्रा पवार असतील, हे बारामतीमध्ये येतील आणि बारामतीमध्ये थांब जरा, मी दिदाच्या याला फोन करू का, दिदाला घेतलं का विचारू. आणि या ठिकाणी 2 पॅन्डल ठेवण्यात आलेले आहेत आणि व्हीआयपीसाठी वेगळी राय आणि कार्यकर्त्यांसाठी वेगळी राय आणि बारामतीकरांसाठी वेगळी राय असे इनाम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि सर्व अंत्यविधी हॅलो, अरे किती वेळेत येते? आले. हां अजित पवार यांच्यावर बेबो इथं थांब तू. दिदा कमी थांब. 5 किंवा 6 वाजेपर्यंत एक मिनिट सोनू, काय करते का तू? तिला इकडे दे. बेबा बस तिथं. आता पवार कुटुंबातलं नेमकं कोण कोण पोहोचलेलं आहे बारामतीला? हे बघ, हे काय त्या ठिकाणी आलेले आहे. युगेंद्र पवार दिदा आता एवढं सगळं खाणार. दिदाला आवडतं चिप्स. दत्ता भरणे त्या ठिकाणी आलेले आहे आणि आपण बघतोय की थोड्याच वेळापूर्वी हर्षवर्धन पाटील असतील आणि इतर कार्यकर्ते बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हे पास भेटत आहेत ना, मी उद्या 150 हिच्या बॅगेत देते, मग पास पाठवते हिच्या बॅगेमध्ये. चल हां बघूया बघूया. हे अरे बाबू, आता टीचर बोलली हे कपडे घालून पाठव आणि मग मी न्यू कपडे देते. आता दिले का? चल बघूया. ये हळूहळू ये नवीन कपडे दिले टीचरने. हे घे तुला तुला शूज काढ बाबू, शूज काढ. डोंट मेक एव्हरीथिंग डर्टी. ना, जाताना पण उघडा, येताना पण उघडा. अरे इथे जा बाबू, आजी कॉलिंग. तू काय बनली बाबू? अरे मी तुझ्या अॅन्युअल फंक्शनला येणार हा. हे घे. हे घे. मी येणार तुझा फोटो काढायला. हे घे इकडे ये. बरं पहिले तू तिकडे जाऊन आजी म्हणते ते ऐक. जा, गो आर्या गो. थांब. चल बाबू, ते काढून टाकते पहिलं डायपर. थांब थांब थांब. सकाळपासून सगळं जा. टीव्ही चालू आहे. बेबीने सगळं खाल्लं. तू खाऊन घे पहिलं सगळं. वाव, सो ब्युटी. याला
आपण घालून तू खाऊन घ्या ती मम्मम खा मग आपण ह्याला बघू. पहिलं खाऊन घे ना आर्या. गाणं बिना नाही इस्त्री केली पाहिजे. करू ना ते सगळं करू आधी ते ट्राय करून बघू. मला ते आर्या खाऊन घे. तोडते मी. हे तू खाऊन घे. बस खाऊन घे. हातावर कोणी ड्रॉइंग केलं? 10 नंबर. ते काय दिलं तुला समोर ठेवलं आधीच्या इथे. ये सर अरे हे नाही घ्यायचं. थांब माझं काम चाललंय. उठून जाते. तू पण खा बाबा. मी काढते तू पण खा. बघ बेबीने करून घेतलं. तू पण खा. पद्धतीने महिला कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या अनावर बातमी खोटी ठरावी अशाही भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहेत. पण शेवटी जे काही झालं बदलू शकणार. आपण हा आवाज कमी कर आर्या. थोडं टीव्ही मध्ये बू झालंय लक्ष देऊ दे. आर्या आवाज बारीक कर. टीव्हीत बू झालंय थोडं लक्ष देऊ दे. खरं तर आपण जी बातमी ऐकली ती खोटी असावी असंच प्रत्येकाला वाटतं. सकाळी 9च्या दरम्यान ही बातमी समोर आली आणि शोककळा संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली. आपलं नेतृत्व हरवलंय. आपले दादा आपल्यातून निघून गेले. यावरच कार्यकर्त्यांचा खा पटापटा बेबी सगळं खाऊन टाकेल सांग. आर्या हजारोंच्या संख्येनं खरं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली. पवार कुटुंबीय देखील जे नवी दिल्लीमध्ये होते ते आता सध्या बारामतीकडे रवाना झालेले आहेत. शरद पवार हे मुंबईवरून बारामतीकडे रवाना झाले. तू का उचलून घेऊ नको. दीदीला बरं. आर्या घे तुझ्या पुढे बघ सगळं देते मला. तू सांगायचं काम करते का? तू सांगायचं काम करते. दुसरं बघू बाकी. त्यांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंचे एक भावनिक पोस्ट समोर आले. राज ठाकरेंनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. राजकीय असतो व्यक्तिगत नाही अशा दादांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. तू सांडू नको. खा गपचूप. आले मी. आर्या श्रेया बघ काय करते. बघ काय करते ती. तू काय करते. तू का तुला देते. मराठी कुठे सेट नाही केलं वाटतं चॅनल्सचं. मगाशी चालू होतं ते मराठीच होतं ना. हो पण आणखी पण चॅनल असतील ना. जाऊ दे. होतं ते लावू ना. ABP माझा.
तू सांडू नको ना. अरे सांगते का तुझ्याकडे तिला देऊच नको. फोन कर तिला विचार. ती नुसती सांगते. तू काय तुझ्याच मी नाही घेतलाय, तुझ्याकडेच आहे. आणि ते काय रॉंग बेंड झालं. नाही माझा नाही घ्यायचा. दे ना म्हणते ती. कोण दिला ना तिच्या हातात, तिकडे ठेवलेला दिला. स्पून दे म्हणते. स्पून पाहिजे का फोन? आरडाओरडा करायचा. कोणाला पाहिजे कोणाला नाही. बस इथे जाग्यावर येतो. एका जाग्यावर बस. पडशील ना. काय लावते तू? आई ऍड आहे, न्यूज लावते. येऊ दे ना, ऍड जाते. सर होतोय त्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता पोलीस प्रशासन असू दे किंवा अग्निशमन दलाचे जवान असू दे, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची माहिती घेऊन पुढची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे. ठिकाणची ही दृश्य आपण इथे पाहत आहोत. म्हणजे धावपट्टी आहे, धावपट्टीच्या बाजूला एक दरीसारखा असा जो भाग आहे त्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे. चिन्हविचिन्ह अवस्थेमध्ये हे विमानाचे अवशेष जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहे. ज्यावेळेला मोठा स्फोट झाला, ज्यावेळेला हा अपघात झालेला होता, तर त्यावेळेला आजूबाजूची लोक जी आहेत ती आलेली होती आणि त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये या भीषण अपघाताची दृश्य वर्णन ज्यावेळेला केलं त्यावेळेला अक्षरशः अंगावर काटा येत होता. आणि आता दोन दृश्य आपण पाहत आहे. ज्या ठिकाणी बारामती रुग्णालयामध्ये दादांचं पार्थिव सध्या ठेवण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी एक एक मंत्री, सर्वपक्षीय मंत्री जे आहेत त्यांचे कुटुंबीय येत आहेत. तर दुसरीकडे सीसीटीव्ही फुटेज अपघाताच्या वेळेस ती दृश्य. तर जय पवार ज्यावेळेला दाखल झाले होते त्यावेळेची हे दृश्य. नुकतंच जय पवार यांचं लग्न देखील झालं. त्या सोहळ्यामध्ये हा आक्रोश आपल्या लाडक्या नेत्याला, लाडक्या अजितदादाला गमावल्याचा आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुंबईहून अजित पवार बारामतीला येत होते. पण बारामती लँडिंगच्या दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. मुंबईहून 8:10 विमानानं उड्डाण केलं आणि 8:42 बारामती विमानतळापासून काही अंतरावर या विमानाचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की प्रत्यक्षदर्शींच्या मते आगीचा गोळा आकाशात उसळला. ये ट्रैक पे उतरेगा, ऐसा लगा उतरा, लेकिन ट्रैक हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त। स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता. आवाज इतका खारखार विमानाचा येत होता, कसा पडायला जातो विमान. सगळे आम्ही लोक म्हणत होतो काय आवाज येतोय असा. अचानकच स्फोट आला. डॉक्टरकडे 2 राऊंड झाले, पण मला काही उतरता आले नाही आणि डायरेक्ट शेजारी क्रॅश झाली. आवाज येत होता भरपूर, रोजच्या सारखा आवाज येत नव्हता विमानाचा. त्याला खारखार मोठा आवाज. मग तुला घेते मी, तुला घालते तिथ नाही तर उडी. विमानाचा अपघात झाला त्यावेळी विमानात 5 जण होते.
अपघातात मृत्यू झाला. महिलांमध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि पिंकी माळी हे तिघे प्रवासी होते. तर दोघे क्रू मेंबर कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन संभाजी पाठक यांचा समावेश आहे. महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणार आहे. खरं म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर याचा नंबर नेक्स्ट आहे. महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झाली. हा खरंच घाबरलाय. बारामती जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या 4 सभा होत्या, पण विमान बारामती विमानतळावर लँडिंगच्या आधीच क्रॅश झाले. आम्ही बाहेरच काम करत होतो त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फिरी घेतली, नंतर उतरायचं होतं पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती. आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती 2 बॉडी अशा साईडला पडल्या, तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती. एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं. मोठा स्फोट झाला. मुंडकासाठी साईडला गेलेला आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेले. नंतर त्यांनी मग आम्हाला कापड मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं. त्यांच्या हातात ते ऑलशी काहीतरी होतं. त्यानंतर ते माणसांनी ओळखले की हे दादात आहेत, पण आम्हाला माहित नव्हतं आणि ही घटना डोक्याला तुझ्या. तर बारामती रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे, तुफान गर्दी झालेली आहे. दादांचं अंत्यदर्शन घेता यावं, दादांना पाहता यावं यासाठी आक्रोश पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती बारामती रुग्णालयामध्येच आणण्यात आलेली आहे. तिथे 2 ॲम्ब्युलन्स विषयी या ठिकाणी आहेत आणि ज्या अजित पवार यांच्यासोबत जो केबिन क्रू होता किंवा त्यांचे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचं पालखी देखील या रुग्णालयामध्ये आहे. ते त्यांच्या गावी त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे. तर जसं की ज्या मातीशी नाळ, ज्या गावाची नाळ त्यांची जोडली गेली होती त्याच बारामतीमध्ये त्यांचा अंत व्हावा, त्यांचा अशा प्रकारे अपघातामध्ये मृत्यू व्हावा हे खरं तर खूप मोठं दुःख आहे बारामतीकरांसाठी. कारण आज अजित पवार बारामतीमध्ये सभा घेणार होते. त्या सभा प्रत्येक सभा त्यांची गाजवली जात होती. कार्यकर्ते त्यांच्या सभेची वाट बघत असायची. अजित पवार जेम्स मध्ये बाबू ते बी असते आणि तिने हेल्दी असते, त्याच्याने आपला ना दाताचा बू, हाताचा बू, तुझ्या इथे बू झाला, खोकल्याचा बू सगळा जातो. हा म्हणून आपण ते खायची. नॉम 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 करून असे दात स्ट्रॉंग होऊन जातात आपले. कपडे आहेत का? या विमानाच्या फक्त 5 बाजू शेतीचा भाग आहे तेवढाच फक्त शिल्लक राहिला. आणि ज्या वेळेला विमान कोसळलं त्यावेळेला एक मोठा स्फोट त्या ठिकाणी झालेला होता. प्रत्यक्षदर्शींनी त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं ऐकलं तर आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. आणि चाहते जे आहेत अजित पवारांचे, त्यांना मानणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांची मोठी गर्दी जी आहे ती आता बारामती रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय.
तू मुतली का? नक्कीच. आणि आपण पाहिलं का तर बरं मुतली? म्हणजे अपघात म्हणजे राजकीय विषय बाजूला सोडला, राजकारण जर बाजूला सोडलं, त्यातला विरोध बाजूला सोडला, तर आज अजित पवार यांच्या जाण्यामुळे जी पेट्रोल ही चड्डी महाराष्ट्रामध्ये काढ, त्यामुळे चड्डी सगळं काढ. महाराष्ट्र मुतली ती. आज पुन्हा येते. तिला आपलं कुटुंब म्हटलं आणि आपलं घर म्हटलं तर ते फक्त 4 भिंतींचं घर असतं. आपल्या घरामधला जो कर्ता पुरुष असतो, घरामधला जो मोठा भाऊ असतो, त्याला आपण दादा म्हणतो. मात्र अजित पवारांचं कुटुंब म्हणजे संपूर्ण बारामती, संपूर्ण महाराष्ट्र आणि खास करून बारामती हे त्यांचं घरच. हे दोन पाठांनी कर. आणि ते किचनमध्ये अंड्याचे पत्र ठिकाणी आता ज्या काही अग्निशमन दलाच्या गाड्या आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी पाणी सध्या मारलं जात आहे. एनडीआरएफचे जवान देखील पोहोचले आपण पाहू शकतो. हे सर्व एनडीआरएफचे जवान आहेत. मदत कार्य अर्थात काय नेमकं कशा पद्धतीने मदत पोहोचली. एनडीआरएफचे जवान देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहू शकतो आग विझवण्याचा जी आग अर्थात विझलेली आहे तरी देखील त्यावर आता पाणी मारलं जातं. अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाणी मारता आपण पाहू शकतो. त्या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी जमा झालेली आहे. एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची आता सखोल चौकशी केली जाईल. तांत्रिक बिघाड होता नेमकं कशामुळे होतो. VSR या कंपनीचं हे विमान होतं, ज्या कंपनीच्या या विमानामध्ये 5 जण होते, त्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता पोलीस प्रशासन असू दे किंवा अग्निशमन दलाचे जवान असू दे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची तो माहिती घेऊन पुढची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे. घटनास्थळावरचे दृश्य आपण या ठिकाणी पाहिलं. अग्निशमन दलाला या ठिकाणी आता पाचारण करण्यात आलेलं आहे. VSR कंपनीचं हे विमान होतं आणि या विमानाची सेवा मुंबई, हैदराबाद, बंगळुरू या भागामध्ये खास करून केली जाते. ओडिशामध्ये सुद्धा केली जाते. याच विमानामध्ये अजित पवार यांचा हा प्रवास मुंबई ते बारामतीचा आणि दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. बारामती रुग्णालयाबाहेरचे नेते मंडळी, मंत्रिमंडळी या ठिकाणी आता पोहोचतात दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. संदीप क्षीरसागर हे देखील आता या ठिकाणी बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. श्रेयू, डोंट डू दॅट. वाय विल यू डू दॅट? मोजे खाऊ नको. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्यासोबत काम करताना त्यांच्या बऱ्याचशा आठवणी या ठिकाणी असतील. अजित पवार यांचा सगळ्यांशीच खूप उत्तम असा संवाद होता आणि त्यामुळे आज सर्व पक्षीय नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राज्यामध्ये 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. मात्र आज सकाळी महाराष्ट्राची कसा झाला असेल या ठिकाणी वरती जर आपण बघितलं तर ही बारामती विमानतळाची धावपट्टी आहे. आपल्या समोर ही पाहू शकतो. ही धावपट्टी आहे आणि याच धावपट्टीच्या बाजूला असणारा हा खोलगर भाग आहे, दरी आहे, ज्या दरीमध्ये हे विमान कोसळलेलं आहे. आपण पाहू शकतो VSR या कंपनीचं हे विमान आहे आणि जी प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली त्यानुसार हे विमान या धावपट्टीवरती उतरवण्याचा प्रयत्न पायलटने पुरेपूर केला. मात्र त्या प्रयत्नांना त्यांना यश आलेलं नाहीये आणि त्यानंतर हे विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि कोसळल्यानंतर इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना मोठा आवाज आला. त्यानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला. आग
प्रत्यक्षदर्शीने ही आग विझवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र आग इतकी मोठी होती ती विझवणं शक्य नव्हतं. मात्र त्यानंतर या विमानाचे जे काही पार्ट आहे ते अक्षरशः त्या शेवटच्या घरापर्यंत उडाल्याचं माहिती तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेलं आहे. काही वेळापूर्वी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे की हा अपघात नेमका कसा घडलेला आहे. त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे अतिशय भीषण असा हा अपघात होता. त्यानंतर ते सर्व प्रत्यक्षदर्शी किंवा इथले जे काही स्थानिक रहिवासी आहेत ते देखील अपघाताच्या जवळ पोहोचले आणि त्यानंतर एक डेड बॉडी आहे त्या बाहेर काढल्या गेल्या, ज्यामध्ये अजित पवार यांचं जी काही डेड बॉडी होती ती त्यांच्या हातात असणाऱ्या घड्याळ आणि त्यांनी घातलेला गॉगल आणि गुलाबी जॅकेट यावरून त्यांची डेड बॉडी ही ओळखण्यात आल्याचं माहिती इथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे. आणि त्यानंतर त्या इथल्याच नागरिकांनी या सगळ्या डेड बॉडीला झाकण्यासाठी ब्लँकेट त्यांच्या घरात असणारे कपडे होते ते आणून या सगळ्या मदत कार्य करणाऱ्या पोलीस त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलं आणि त्यानंतर ह्या डेड बॉडी अँब्युलन्स मध्ये ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या घटनेनंतर इथल्या परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मदत कार्य पोहोचवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो अजून देखील साधारणतः 8:30 ते 9च्या सुमाराचा हा अपघात आहे. कारण 8 वाजता हे जे विमान होतं ते मुंबईहून बारामतीकडे निघालं होतं. 8:40 हे विमान बारामती विमानतळावरती दाखल होणार अशा पद्धतीचं एक नियोजित होतं. साधारणतः 8:45च्या सुमारास हा अपघात झालाय अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळते. आणि त्यामुळे आपण पाहू शकतो आज अजित पवारांच्या बारामती तालुक्यामध्ये 4 जाहीर सभांचं आयोजन केलं होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ या सभा होत्या आणि या सभांसाठी आज अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये दाखल होणार होते. ज्यावेळी अजित पवार आज या ठिकाणी येणार त्यामुळे बारामती विमानतळावर त्यांचे इथले स्थानिक PA स्थानिक सुरक्षा यंत्रणा त्यासोबत काही कार्यकर्ते ज्या ठिकाणी सभांचे नियोजन केले तिथले कार्यकर्ते देखील बारामती विमानतळावरती लक्षात आलं ते देखील या ठिकाणी पोहोचलेत आणि मदत कार्याला सुरुवात झाली. मात्र तसं ते दूध चपाती खाणार आहे जी माहिती दिली त्यानुसार मी देते, मी आणते तिला. या 5 जणांना तुला खायचंय का? पण तू अंड खाल्लं आता, तू खाणार आहे का दूध चपाती लगेच? जोरात वरून त्या ठिकाणी या दरीमध्ये कोसळलंय. धक्कादायक असा भीषण असा अपघात म्हणता येईल. बारामतीकरांवरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय. कारण अजित पवारांनी ज्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या त्या पहिल्या दिवसापासून प्रचाराला सुरुवात देखील केली होती. महानगरपालिका निवडणूक मतदान ज्या दिवशी पार पडत होतं शहरात त्याच दिवशी अजित पवारांनी बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा मेळावा देखील या ठिकाणी आयोजित केला होता. आणि आज देखील आपण बघितलं तर 4 सभांचं आयोजन अजित पवारांनी बारामतीत केलं होतं. एकूण झंझावात या जिल्हा परिषद निवडणुकीचा पाहायला मिळाला होता अजित पवारांकडून. कारण महानगरपालिकेमध्ये अपेक्षित त्यांना यश मिळालं नव्हतं. त्यामुळे महानगरपालिकेवरती सत्ता राखण्यासाठी अजित पवारांचे जोरदार प्रयत्न देखील सुरू झाले होते. आता आपण या ठिकाणी पाहू शकतो अग्निशमन दलाचे जवान जे आहे त्या ज्या ठिकाणी ही आग लागली तिथे खरं तर विझलेली आहे. आता पुन्हा एकदा त्या आगीवरती पाणी मारण्याचं काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे. NDRFचे जवान देखील काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सध्या नेमकं काय घडतंय ते आणि दुसरीकडे बारामती निर्गुणालयाच्या बाहेर ज्या ठिकाणी आक्रोश जो आहे कार्यकर्त्यांचा अजित पवारांवर प्रेम करणाऱ्यांचा आणि तुफान गर्दी जी आहे ती रुग्णालयाच्या बाहेर झाली. एक एक करून नेते आता या ठिकाणी पोहोचत आहेत. खंबीर नेता उमदा सहकारी गमावला अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री नंतर आर्या थांब जरा तुझं. अरे थांब ना जरा, माझं 5 मिनिट इथे काम चाललंय, जरा थांब. कुठे आहे बिस्किट? माझा आजी बरोबर जा. थांब ना.
उद्धव ठाकरेंकडून आपल्या भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेल्या. महाराष्ट्रामध्ये ते दादा म्हणून लोकप्रिय होते, ते असे अकाली जातील असं वाटलं नव्हतं. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्यानं राज्यातील नेतृत्वामध्ये पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थानं दादा होते. दादांना माझ्यातर्फे, ठाकरे व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली. उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी जो उल्लेख केलेला आहे ना, विद्वेषी भूते. अजित पवार यांच्या आपल्या भाषणामध्ये जर आपण पाहिलं तर ते प्रत्येकावर हक्कानं, ते जे काही बोलायचे ते हक्कानं बोलायचे, दटावून सांगायचे, दम द्यायचे. मात्र त्यांच्या बोलण्यामध्ये धार होती, त्यांच्या बोलण्यामध्ये एक विश्वास होता की मी जे सांगतोय ते ऐक, त्याने तुझं भलं होईल. त्यांच्या सभा ज्या आहेत त्या प्रत्येक वेळेला गाजलेल्या आहेत. अंतिम दर्शनासाठी बारामतीच्या शारदा प्रांगणामध्ये त्यांचं पार्थिव आता ठेवले जाणार आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा अंत्यसंस्कारासाठी येणार आहेत. अंतिम दर्शनासाठी बारामतीच्या शारदा प्रांगणामध्ये अजित पवारांचा पार्थिव ठेवलं जाणार आहे आणि अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे. नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांचा पार्थिव आता रुग्णालयामध्ये त्यांच्या निवासस्थानी नेलं जाईल. पंतप्रधानांच्या प्रांगणामध्ये शारदा प्रांगणामध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. आर्या देते ना आजी, जा ना. नेते, कार्यकर्ते त्यांना तिथे त्यांचं अंतिम दर्शन घेता येणार आहे. अजित पवार यांनी शिस्त नेहमी पाळली आणि कार्यकर्त्यांकडून देखील ते शिस्तीचीच अपेक्षा कार्यकर्त्यांचा आक्रोश असला, त्यांच्या भावना या ठिकाणी दिसत असल्या तरीही कार्यकर्ते कुठेही आक्रमक झालेले नाही, आक्रोश करतायत. अजित पवार परत या, अजित पवार अमर आहे अशा घोषणा देत आहेत. मात्र तेवढं सहकार्य इथे सुरक्षा यंत्रणांना ते करतायत. अजित पवार हे शिस्तबद्ध होते आणि वेळ पाळणारी व्यक्ती, एक वेळ पाळणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. सकाळी 7 वाजताचा कार्यक्रम असेल किंवा जर काही इच्छुकांच्या मुलाखती असतील तर ते 7च्या ठोक्याला किंवा 7च्या अगोदरच उपस्थित असायचे. 2-3 दिवसांपूर्वी जो घडलेला प्रकार होता तो असा होता की एका हॉस्टेलमध्ये ज्या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या आणि दादा त्या ठिकाणी पोहोचलेले होते, मात्र ते हॉस्टेल बंद होते आणि त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणच्या लोकांना जाब विचारलेला होता की मी जर या ठिकाणी येतोय तर तुम्ही हे हॉस्टेल अजूनही उघडं का केलेलं नाही. इच्छुकांची गर्दी मोठी या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने दादांचा एक स्वभाव होता, रोखोक त्यांचा माना होता आणि त्यांच्या याच कार्यपद्धतीवर असंख्य प्रेम करायचे आणि म्हणूनच ये इकडे बेबी, मायने त्यांचा विचार. ये इथे बेबी. शरद पवार आता बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. शरद पवारांसाठी हा एक मोठा धक्का आहे. तर आतापर्यंतच्या राजकारणामध्ये अजित पवारांनी शरद पवारांकडनं अनेकदा धडे घेतलेले होते. अडचणीच्या काळात म्हणजे आता आपली राष्ट्रवादी सुरू झाल्यानंतर सुद्धा अडचणीच्या काळामध्ये अजित पवार नेहमी शरद पवारांचा सल्ला घेत होते. त्यामुळे शरद पवार यांच्यासाठी हा एक मोठा धक्का. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये नाता जरी काटा फुटायचं तरी दोघांमध्ये जर काही मतभेद असतील तर ते सुद्धा काही दिवसामध्ये दूर व्हायचे. तर या दोघांमध्ये मतभेद सुरू झालेले होते ते म्हणजे 2004 पासून. कारण त्यावेळेला राष्ट्रवादीला 2 जागा कमी होत्या, काँग्रेसला 2 जागा जास्त होत्या. त्यावेळेला पवारांचा अर्थ असा होता की राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली पाहिजे. मात्र शरद पवारांनी त्यावेळेला ती संधी काँग्रेसला सोडल्यामुळे त्या दोघांमध्ये थोडेसे वाद निर्माण झालेले होते. त्यानंतर 2006 मध्ये सुप्रिया सुळेंची राजकारणामध्ये झालेली एंट्री. त्यानंतर 2019 मध्ये पार्थ पवार यांच्यासाठी खासदारकीसाठी काका पुतळ्यांमध्ये जे पुरावे जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून संपुष्टात येत असल्याचं पाहायला मिळत होतं. जो एक कौटुंबिक दुरावा निर्माण झालेला असं वाटत होतं, मात्र ते तसं नव्हतं. कुटुंब आणि पक्ष हे वेगवेगळे आहेत असं सातत्यानं अजित पवार सांगायचं आणि दोन्ही काका पुतळ्या जे आहेत ते एकत्र आल्याचं आपण गेल्या काही दिवसांपासून पाहिलेलं होतं, खास करून महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर. देशरक्षण यांनी आपण पाहतो की या ठिकाणी पुण्यामधले जे कार्यकर्ते आहेत म्हणजे रुपाली पाटील असो, सुनीता तिवारी असो, हे आता या ठिकाणी पोहोचलेले. मागच्या वेळेला ज्या वेळेला म्हणजे 20 दिवसांपूर्वी अजित पवारांची मुलाखत घेतली त्यावेळेला देखील हे कार्यकर्ते अजित पवारांना त्या ठिकाणी भेटायला आले होते, आपल्या समस्या मांडत होते आणि त्याचबरोबर पुढे कशा प्रकारे प्रचार होणार, कशा प्रकारे त्यांच्या सभा होणार याची माहिती देखील घेत होते. आणि अजित पवार देखील
तिथे आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला अगदी आत्मीयतेनं भेटत होते. म्हणजे किती उशीर झाला तरी सुद्धा ते कार्यकर्त्यांना भेटल्याशिवाय तिथून जात नसत. कार्यकर्त्यांमधले मतभेद ते दूर करत होते. आणि मला असं वाटतं की TV9 ला दिलेली ही अजित पवारांची 20-21 दिवसांपूर्वीची ही शेवटची मुलाखत होती. कारण त्यानंतर महापालिका निवडणुकानंतर अजित पवारांची कोणतीही मुलाखत झाली नव्हती. मुलाखतीमध्ये देखील अजित पवारांचा एक निष्ठील स्वभाव जो आहे तो समोर आला होता. म्हणजे अगदी त्यांनी कोणताही प्रश्न विचारा मी त्याचं उत्तर देईन असं सुरुवातीला सांगितलं होतं. मग ते अगदी 70,000 कोटींच्या घोटाळ्यापासून ते अगदी माहितीमध्ये नक्की काही विनसलेलं आहे का या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी तशीच दिली होती. त्या संपूर्ण मुलाखतीमध्ये दादा अक्षरशः हसत होते किंवा एक मिश्किल भाव त्यांच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी होते. केवल शरद पवार चंद्र जी के नेफू है बोल के नहीं, लेकिन उन्होंने अपनी खुद की जान पहचान बढ़ाई और महाराष्ट्र के पॉलिटिकल जीवन में उन्होंने अपना खुद का नाम बढ़ाया. आज इस तरह के नेता मिलना और एक करेजसली काम करने वाले नेतृत्व जो दिया है तो आज हानि हो गई है. ये तो बहुत जल्द नहीं भरपाई होगी उसकी. मैं मेरी संवेदना व्यक्त करता हूँ. अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. अत्यंत दुःख आहे. एक उमद नेतृत्व आणि सडेतोड आपल्या बोलण्याने कोणाला राग येईल लोभ येईल याचा पर्वा न करता ते आपले विचार मांडायचे. कोणाला आवडायचे कोणाला न आवडायचे. त्यांच्या अपघातामुळे असं महाराष्ट्राच्या राजकारणात उदय येणारं नेतृत्व जे आहे ते काळाच्या आड गेलेलं आहे. घे दूध देते तर दूध घे ना. मी कामात पण आहे ना श्रेया. त्यांना सर्व भावपूंजक आदरांजली. चालेल दादा, आम्ही सगळे एकत्र होतो कॅबिनेटला आणि कॅबिनेटला असताना काल दादाला नमस्कार करून मी निघालो आणि आज सकाळी आम्हाला ही बातमी कळली. फारच दुःख झालं आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या माझ्यातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. एक निर्भीड वक्ता म्हणून आणि परखड नेतृत्व म्हणून दादांकडे पाहिलं जायचं आणि असा नेता जाणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला फार मोठं नुकसान आहे. काल दादांच्या वेळेस काय नाही फक्त नमस्कार केला. कॅबिनेटला होतो आम्ही आणि असं कोणाला वाटलं पण नव्हतं. आम्ही काल महाडला गेलो आणि दादा थांबून आज सकाळी इकडे येत असताना आज दुर्दैवी अपघात झाला आणि फार दुःख झालं. अजित दादाच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली आणि एकदम मनाला त्या ठिकाणी धक्का बसला. श्री पवार 6 बार महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री रहे. उन्होंने महाराष्ट्र सरकार में कैबिनेट तथा राज्य मंत्री के रूप में अपनी सेवाएं दी. वे 8 कार्यकाल के लिए महाराष्ट्र विधानसभा के सदस्य भी रहे. श्री अजित पवार जी अभी वर्तमान में महाराष्ट्र सरकार के उप मुख्यमंत्री थे. उन्होंने एक लंबे समय तक अपने सामाजिक और राजनीतिक जीवन में महाराष्ट्र और देश की सेवाएं की. उनका जीवन हमेशा जनता के लिए समर्पित रहा. श्री अजित पवार जी का निधन आज दिनांक 28 फरवरी 2026 को एक वायुयान दुर्घटना में 66 वर्ष की आयु में महाराष्ट्र के बारामती में हुआ. श्रीमती शालिनी पाटिल महाराष्ट्र के सांगली निर्वाचन क्षेत्र से 7वीं लोकसभा की सदस्य थी. वे 2 कार्यकाल के लिए महाराष्ट्र की विधानसभा के सदस्य रही तथा महाराष्ट्र सरकार में मंत्री भी रही. श्रीमती शालिनी पाटिल का निधन 90 पासून आणि 95 पासून 15 वर्ष विधानसभेमध्ये मी
5 वर्ष सत्तेमध्ये आणि 10 वर्ष ते मंत्री असताना आमदार म्हणून काम केलं. अजितदादाचा स्वभाव अतिशय स्पष्ट वक्तेपणाचा स्वभाव होता. अतिशय हार्डवर्क करणारा एक नेता मी त्यांना म्हणून ओळखतो. अगदी सकाळी 6:30 वाजेपासून त्यांच्या लोकांच्या भेटीगाठी आणि कामं व्हायच्या वेळेला अतिशय महत्व देणाऱ्यापैकी ते एक होते. आणि स्पष्ट वक्त्याबद्दल जर झालं तर अगदी कोणी असेल काम होण्यासारखं असेल तर हाँ सर, तुमसे कुछ बात करनी है. मस्त मस्त उपमा का सुनेरी हृदयाचा मग मी आणेल. वरती जा मग चल त्यांच्या पक्षातले मी आता नाही जाणार. आता माझं काम चाललंय बाबू. हे काम संपू दे मग मी जाणार आहे. दादा म्हणून ओळखायचे असा निर्भय वरती जा तुझी मग झोप ना श्रेया नीट. बस इथे. राजकीय नेते म्हणून अजितदादाकडे बघितले पाहिजे. अतिशय निर्भीडपणे ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विधानसभेत देताना बघितलं. स्पष्टपणा हा त्यांचा गुण होता. आई आई यम्मी यम्मी बनवलं. टेस्टी टेस्टी व्हेरी टेस्टी. दूध एक वेगळी अरे चल वरती. तुम्हाला मग बरोबर घेते खायला. मग गपचूप बस तिकडे. आजी काय म्हणते ते ऐक. माझं जरा काम चाललंय. 2 मिनिटं. मी बघी एक एक छान छान यम्मी यम्मी. मग तुला नको येतं बस तशीच. चल छान 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 यम्मी यम्मी. तू पण ये. तू पण बस वरती. बस वरती. जा. ये इकडे इकडे चटणी इकडे. स्पून दे. तू स्पून दे. छान आहे ना यम्मी ना. बेबीला कळतच नाही खायचं. पळू नको बेबा. व्हेरी टेस्टी आहे ना. पण तुला नाही देणार आहे. सांडू नको. ये लाईट नाही गेली. गेली गेली गेली. अरे अरे अरे
छान छान आहे ना यम यम ये या ना अरे घे नाही पोटभर जेवायचं नाही तर वरती पाठवून देईल मला असंच बरं नाहीये ताकद पण नाहीये मला का गपची नो मस्ती का भूक लागली ना तुला का या या जर माझं अजून जेवण पण नाही बनलं का मी चालू का पटापटा स्पून कर स्पूनकडे लक्ष दे त्याच्याकडे लक्ष दे तुला पण भूक लागली हे घे बघ घे आर्या घे पुढे बघ जेवणाकडे बघ आर्या तू मामा पडशील ना पाणी आहे ना मारिया खूप मार गाय गाय Shut down यार किसी को है क्या जोन क्या पायाला हात लावू नको बेबो थांब अरे थांब थांब तुला चटका लागला तुला देते तुला पण बेबी संपून टाकेल तर मम्मी चालू का बघ बेबीला आवडला तिथे छान छान आहे घेऊ त्याच्यात देऊ का अरे आजीला त्रास देऊ नको प्लीज नाही तर चल मग वरती सगळा उपमा खायचाय नाही तर डायरेक्ट वरती पडायचं जावरती माझं उठायला चल आर्या जावरती मला नको त्रास देऊ तू इकडे बेबीला बघू तुला बघू ती बघ कशात हात घालते तुला पण भूक लागली माहिती आहे का 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 ती भूक लागली तरी बिचारी कशी खाते बघ त्रास नाही देत काय नाही अरे घे तुझं बघून ही पण तशीच करायला लागली नाही तिला खायचं नसलं तर ती काढते घे आर्या आर्या घे आर्या तू लक्ष दे तुला देऊ स्पून इकडे बघ पटपट खायचं जुजूबाई करायचं तर करायचं इकडे नाही तर मग वरती पडायचं मला त्रास नको मला चालायला पण जायचं असतं
त्रास देते ना म्हणून मी तुला खाली नाही ठेवत अरे अशी म्हणूनच नाही वरती जाऊन तुला भिजवायचं. हे घे आर्या. आर्या घे इकडे बघ जेवणाकडे लक्ष दे आर्या. माझीला नव्हतं सांगायचं ना बनवायला. हे घे. मग तू वरती जाऊन झोप जा. जा वरती जाऊन झोप जा. जर झोपणार नाही काय नाही मला त्रास नको देऊ माझी ताकद पण नाहीये. लागली बघ बरं उपाशी येते. ये आता माझे दोन्ही हात घाण आहेत. त्याला आता लाईट नाही आहे त्याला म्हणून कसं खाऊन घे पहिलं ते. नापास का तो निकल गया अपन 7 एंड